प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, तसंच त्याला त्या प्रवासात आलेला अनुभवही वेगळा. लहान बाळासोबत फिरण्याचा माझा अनुभव आज मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे. बऱ्याचदा फिरायला जाण्याआधी तिथे गेल्यावर काय काय बघणार, तिकीट्स, हॉटेल बुकिंग इत्यादी मी आणि सुमित बऱ्यापैकी आधीच बुक करतो. पण सध्या बाळ लहान असल्यामुळे तिच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि त्यामुळे ट्रिप प्लॅनिंगचे 12 वाजले होते. पण तरीही आशा न सोडता आपण फिरायला जायचं हे मात्र आमचं नक्की होतं. हातात एकच दिवस होता आणि तो सुद्धा वर्किंग डे. सगळा सारासार विचार करून लिव्हरपूल शहर बघायचं ठरवलं आणि रूममध्येच किचन असेल असं हॉटेल बुकिंग लास्ट मिनिटला केलं. बाहेर कुठे गेलो की अख्खा संसार घेऊन सोबत फिरते असं सुमित बरेचदा मला मस्करीमध्ये जरी म्हणत असला तरी ते मात्र तितकंच खरं आहे. आजकाल 2-3 तास कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी अख्खी सॅक भरून रितांशीची तयारी सोबत असते. इथे तर प्रश्न 3 दिवस बाहेर राहण्याचा होता, त्यामुळे ह्यावेळची तयारी थोडी खास होती. तयारीची सुरुवात मी स्नॅक्स आयटम बनवण्यापासून केली. बेबी व्हिक्स, थर्मोमीटर, बेबी कालपोल इत्यादीसारखी औषधं जी रेअरली लागतील पण वेळेला असलेली बरी म्हणून सोबत ठेवली होती. लवंग, वेलची शिवाय थोडा ओवाही सोबत ठेवला होता. डाळ तांदळाचं पीठ घेतलं होतं जेणेकरून तिला त्याचे पटकन घावणे करून देता येतील. रितांशीची बॅग भरत असताना मला माझ्या लहानपणीची एक आठवण आठवली. प्रवासात आईसुद्धा दशमी, बटाट्याच्या काचऱ्या, थालीपीठ, चटणी, खारातली मिरची यासारखे बरेच पदार्थ सोबत घ्यायची. ऑफिसचं काम संपवून आम्ही संध्याकाळी प्रवासाला सुरुवात केली. गप्पा, गाणी, इलेक्शनच्या बातम्या अशा मिक्स मूडमध्ये आम्ही तिथे कधी पोहोचलो ते कळलंच नाही. रूम अगदी प्रशस्त होती, ज्यात बाळासाठी त्यांनी छोटीशी कॉटही दिली होती. सकाळी रितांशी त्यात खूप छान खेळली. नाश्त्याला तिला गरमागरम घावणे करून दिले आणि रितांशी आता फिरायला छान तयार झाली होती. पॉप म्युझिकची जागतिक राजधानी आणि जगातली सगळ्यात प्रथम इंटरसिटी रेल्वे जिथून सुरू झाली अशा सांस्कृतिक वारसा असणाऱ्या लिव्हरपूलला बघायला आम्ही रिव्हर क्रूज घेतली होती. त्यानंतर हॉप ऑन हॉप ऑफ बसमध्ये बसून शहर आम्ही आतून पाहिलं. बसमधून उतरल्यावर आम्ही थोडा वॉक घेतला आणि तिला सॉफ्ट प्लेला खेळायला घेऊन गेलो. रात्री छान कॅरेबियन जेवण जेवलो
आणि डेझर्ट खाऊन हॉलिडे स्पेशल एक्स्ट्रा कॅलरीजही कमावल्या. दुसऱ्या दिवशी एका म्युझियमला भेट दिली. ॲक्वेरियममधले रंगीबिरंगी माशांना बघून ती अगदी खुश झाली होती. जंगलातले प्राणी बघून आम्ही प्लॅनेटोरियम बघायला गेलो. तिथे रॉकेट, घड्याळं वगैरे बघून थोडा वेळ लाईव्ह चॅट विथ ॲस्ट्रोनॉट हा कार्यक्रमही बघितला. नंतर आम्ही इंडियन रेस्टॉरंटला जेवायला गेलो. तिथे रितांशीने पापडसुद्धा आवडीने खाल्ले. येताना रितांशीची थोडीशी समर शॉपिंग करून आम्ही रूमवर परतलो. तिसरा दिवस उजाडला आणि आमच्या परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत सर्व्हिसेसना थांबलो. प्रवासाच्या दरम्यान बाळासाठी लागणाऱ्या बारीक सारीक गोष्टींचा केलेला विचार, तिला तिथे गेल्यावर मिळालेलं घरगुती जेवण, या सगळ्यांमुळे फक्त आम्हीच नाही तर आमच्या रितांशीने सुद्धा ही ट्रिप खूप एन्जॉय केली. पुन्हा बातम्या, पुन्हा गाणी ऐकत एकमेकांची पोटभर कौतुकं करत आम्ही घरी परतलो. घराच्या बाजूला छान इंद्रधनू पडलं होतं. जणू काही आमच्या स्वागतालाच सज्ज झालं होतं. पर्यटन पृथ्वीं सर्वां गुणान्वेषण तत्परः. पंचतंत्रातला हा श्लोक सांगतो की ज्यांना ज्ञानात भर घालायचे त्यांनी संपूर्ण पृथ्वी फिरावी. क्षणभर विचार केला आणि लक्षात आलं मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन यासारख्या अनेक गुणांना या प्रवासामुळे नवीन धार मिळाली होती. या ट्रिपमुळे वर्षाच्या बाळासोबत बाहेर राहायला जाताना कसं मॅनेज करायचं हा अनुभव पदरी आला आणि तोही प्रेमाने केलेल्या टीमवर्कच्या जोरावर.